नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं नाव गेले अनेक दशक न्यायालयीन कामकाजाशी घट्ट जोडलेलं आहे, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि निडर स्वभावाने अनेक गुन्हेगारांना न्यायालयीन शिक्षा मिळवून दिली आहे। हे व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम। उज्ज्वल निकम यांचा जन्म महाराष्ट्रात एक सुशिक्षित कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचं नाव जे स्वतः एक नामांकित वकील होते। लहानपणापासून त्यांनी न्यायालयात चालणाऱ्या केसेस आणि त्या केसेस बद्दलचं वातावरण त्यांना अनुभव मिळाला। वडिलांना पाहूनच त्यांना या क्षेत्रात यायची प्रेरणाही कदाचित मिळाली असावी। त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिलीची सुरुवात केली तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की हेच उज्ज्वल निकम पुढे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या न्याय व्यवस्थेत एक महत्त्वाचं स्थान निर्माण करते। त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात साध्या खटल्यापासून झाली, पण त्यांच्या मेहनतीमुळे आणि सुस्पष्ट मांडणीमुळे त्यांच्याकडे मोठ्या आणि गुंतागुंतीचे प्रकरणाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या। त्याने तब्बल 40 वर्षापेक्षा जास्त काळ सरकारी वकील म्हणून काम केलं। या काळात त्यांनी अनेक मोठ्या गाजलेल्या खटल्यातही काम केलं। मुंबईवरती झालेला 26/11 दहशतवादी हल्ला ज्याने देशाला हादरवलं, त्या प्रकरणात उज्ज्वल निकम याने कसबा विरोधात ठोस पुरावे सादर करत निकम यांनी न्यायालयाला दोषी ठरवण्यास मदत केली। 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट असो, अबू सलेम सारख्या आरोपाविरोधात त्यांनी युक्तिवाद केला ते प्रकरण असो, तसेच प्रेमकुमार तांबट हत्याकांड असो, प्रफुल्ल गुहाट खटला असो, अशा अनेक प्रकरणात त्यांनी मोठे योगदान दिलं। त्यांच्या तासनतास चालणाऱ्या युक्तिवादाने न्यायाधीशांना आरोपी विरोधात कठोर निर्णय घ्यायला अनेक वेळा भाग पाडलं। या सर्व कामगिरीतून त्यांची एक प्रामाणिक, निडर आणि अभ्यासू सरकारी वकील म्हणून प्रतिमा तयार झाली। उज्ज्वल निकम याने कधीच कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक लढवली नव्हती। या अगोदर त्यांच्या नावाच्या पुढे फक्त सरकारी वकील हेच ओळख होती आणि तीच त्यांनी कायम जपली 2024 पर्यंत। भारतीय राजघटनेत एक तरतूद आहे, राज्यसभेत काही खास सदस्य राष्ट्रपतीकडून थेट नामनिर्देशित केले जातात। हे सदस्य कोण असतात बरं? यामध्ये साहित्यिक असतात, विज्ञानवाले असतात, कला क्षेत्रातले असतात, समाजसेवा क्षेत्रातले असतात किंवा अशाच एखाद्या विशेष क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे व्यक्तिमत्व असतात। अशा 12 जागा असतात जी राष्ट्रपतीकडून त्यांना खासदारकी बहाल केली जाते। यंदा पंतप्रधान कार्यालयाकडून काही नाव सुचवण्यात आले होते आणि त्या नावाला राष्ट्रपती महोदय यांनी मान्यता दिली। उज्ज्वल निकम यांची जे नाव होतं या यादीत समाविष्ट होतं आणि त्यामुळे यांचं खासदारकी पदी निवड पण झाली। वकिली कारकिर्दीत देश हितासाठी केलेलं योगदान, दहशतवादासारख्या गंभीर गुन्हेगाराविरोधात त्यांनी कोर्टात जेवढं प्रामाणिक काम केलं ते खरोखर कौतुकास्पद होतं। त्यासाठी 100% त्यांचं कौतुक केलंच पाहिजे। त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा राज्यसभेत होईल असं कदाचित सरकारमधल्या लोकांना वाटलं असेल, म्हणून त्यांचं नाव भाजपकडनं 12 लोकांच्या यादीत दिलं गेलं आणि त्यांची निवड झाली। त्यांच्या नियुक्तीनंतर अनेक मान्यवर व्यक्तींनी त्यांचं अभिनंदन केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की उज्ज्वल निकम हे न्याय व्यवस्थेतील प्रेरणास्थान आहेत। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कॉल केलता आणि त्यांच्यासोबत काही संवाद पण झाला। त्यामध्ये मराठी, हिंदी या मुद्द्यावरती एक मनोरंजक त्यांनी किस्सा पण सांगितला पंतप्रधानासोबत झालेला। अशा या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं आयुष्य हे प्रामाणिकपणाचं आणि चिकाटीचं एक उत्तम उदाहरण आपण मानू शकतो। त्यांनी कधीच प्रसिद्धीची हौस ठेवली नाही। ज्या व्यक्तीने सतत 40 वर्ष या क्षेत्रामध्ये, वकिली क्षेत्रामध्ये काढले आणि नुसते 40 वर्ष काढले नाही तर ह्या 40 वर्षामध्ये त्यांनी अनेक अशा कामगिरी केल्या की महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचा अभिमान वाटावा असं। फक्त कामावर त्यांनी आपला विश्वास ठेवला, त्यामुळेच आज त्यांना देशाचं उच्च सभागृहात म्हणजेच राज्यसभेत नामनिर्देशित सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे।
त्यांच्या या अनुभवातून न्यायालयीन प्रक्रिया असेल, कायद्याविषयीचे काही प्रश्न असतील, दहशतवादी विरोधात काही धोरणं असतील आणि गुन्हेगारा विरोधातील काही भूमिका संसदेत अधिक सखोल चर्चा करता येईल आणि त्यांची मदत होईल असे कदाचित केंद्रामधील सरकारला वाटलं असं. देशात कायद्याचा सन्मान टिकून ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं योगदान हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि देशाने पाहिलेलं आहे. ते अमूल्यच आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करणं हे नक्की बनतं. आज या संधीने त्यांच्या आयुष्यातील एक वेगळं वळण मिळणार आहे आणि मिळालं आहे असं मला वाटतं. आपल्या देशात न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक बळकट करण्याचं मोठं काम त्यांच्याकडे आता आलेलं आहे. अशा या कर्तृत्ववान आणि प्रामाणिक वकिलाला राज्यसभेचं सदस्यत्व मिळालं ही त्यांच्या मेहनतीची आणि समर्पणाची पावतीच म्हणावी लागेल. एकंदरीत पाहता उज्ज्वल निकम यांना मिळालेले हे खासदारकी. आता मागे आपण थोडा बॅक साइड बघितली तर त्यांचा लोकसभेला पराभव झालेला होता मुंबईमधनं आणि तो त्यांचा जनतेमधनं जो झालेला पराभव होता आणि त्यांनी बीजेपी कडनं जी लढवलेली निवडणूक होती, कदाचित त्यांची उणीव भरून काढण्यासाठी ही भाजप सरकारने त्यांचं नाव दिलेलं असावं आणि त्यांची नियुक्ती केलेली असावी. एकंदरीत पाहता उज्ज्वल निकम यांच्याकडनं हीच अपेक्षा असणार आहेत महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेच्या, की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळा संसदेमध्ये विविध कायदे अंमलात येतील, कायदे बनतील, त्यावेळेस एक उत्कृष्ट वकील, ज्ञानी वकील एक या भूमिकेवरती ते संसदेमध्ये सरकारच्या कामी येतील आणि जनतेच्या हिताचे किंवा जनतेच्या फायद्यासाठी येणारे चांगले कायद्यामध्ये त्यांचा नक्की समाविष्ट असेल अशी अपेक्षा आपण नक्की करूयात आणि उज्ज्वल निकम यांच्या भावी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.